नमस्कार. आपला ग्रामीणमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. राज्यातील सोयाबीन खरेदी सुरूच ठेवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी परवानगी दिलेली आहे. महाराष्ट्रातील सोयाबीन खरेदी 31 जानेवारीपर्यंत वाढवण्याचे निर्देश केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिलेले आहे. यापूर्वी ही खरेदी 12 जानेवारीपर्यंत करण्याचे निर्देश होते. आता सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी मंत्री चव्हाण यांना फोन करत मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला अखेर यश आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे केली होती. त्यांनी कृषी मंत्र्यांशी फोनवर चर्चा देखील केली होती. ही मागणी तातडीने कृषी मंत्री चव्हाण यांनी मान्य करत 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. यामुळे आमच्या शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळेल असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. मी देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहानजी यांचा अतिशय मनापासून आभारी असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.